मित्रांनो नमस्कार. आपल्या 12वीच्या सिलेबसचा हॅलो अल्केन आणि हॅलो अरिन हा युनिट सुरू आहे. या युनिटमध्ये आपण हॅलो अल्केनच्या प्रिपरेशन म्हणजेच मेथड्स ऑफ प्रिपरेशन पार्ट ऑफ यातल्या आपण आधी काही मेथड्स ऑफ प्रिपरेशन पाहिले आहेत. त्यातली पुढच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन कडे आपण जाऊ. त्यातली पुढची मेथड्स ऑफ प्रिपरेशन मध्ये पुढची प्रिपरेशन आहे फ्रॉम सिल्वर. कशापासून बनवायचं तर फ्रॉम सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. फ्रॉम सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आपला जो सबस्ट्रेट असणार आहे, सुरुवातीचा सबस्ट्रेट असणार आहे तो घ्यायचा आहे आपल्याला सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत तुम्हाला कशाची रिएक्शन करायची तर तुम्हाला हॅलो अल्केन मिळणार आहे. काय करायचं आपल्याला सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत तुम्हाला ब्रोमीन मॉलिक्यूलची रिएक्शन करायची आहे. आपल्याला सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत रिएक्शन केल्यानंतर कंपल्सरी जो प्रोडक्ट मिळणार आहे, जो अल्केन मिळणार आहे, जो हॅलो अल्केन मिळणार आहे तो नेहमी असणार आहे ब्रोमो अल्केन. ब्रोमो अल्केन. काय करता येईल पहा, रिएक्शन करायची कशी. सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घ्या, त्याच्यासोबत ब्रोमीन मॉलिक्यूलची रिएक्शन घ्या इन प्रेझेन्स ऑफ CCl4. काय काय करायचं रिएक्शन मध्ये, काय काय सबस्ट्रेट असणार आहे. सबस्ट्रेट पहिला असणार आहे सिल्वर साल्ट असणार आहे कार्बोक्सिलिक ऍसिडचा. सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड असणार आहे. त्याच्यासोबत कोणाला घ्यायचंय तर त्याच्यासोबत ब्रोमीन मॉलिक्यूल घ्या, Br2 मॉलिक्यूल. Br2 मॉलिक्यूल घेतल्यानंतर कशाच्या सोबत घ्यायचंय, सॉल्व्हंट काय घ्यायचंय. सॉल्व्हंट म्हणून इथे तुम्हाला CCl4 घ्यायचंय म्हणजे कार्बन टेट्राक्लोराइड. आणि तीनही सोल्युशनचं मिक्सचर, या तीनही मिक्सचरला आपल्याला रिफ्लक्स करायचं म्हणजे बॉईल करायचं. रिफ्लक्स केल्यानंतर कंपल्सरी जो प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे तो असणार आहे ब्रोमो अल्केन. त्यापासून भेटणारा प्रोडक्ट जो असणार आहे तो ब्रोमो अल्केन. करून पाहूया काय रिएक्शन होईल ते करून पाहूया. एक्झाम्पल घ्या, कुठलाही अल्केन घ्या. मी जनरल रिएक्शन घेतो. जनरल सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आपण नंतर पर्टिक्युलर सुद्धा घेऊ. RCO ऍसिडचा साल्ट आहे O आणि सिल्वरचा साल्ट आहे म्हणून किती घेतला Ag. याच्यावर कुठला तरी चार्ज राहील, निगेटिव्ह चार्ज राहील, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज राहील. तो आपण चार्ज घेत नाहीये सध्या, पण तो लिहू सुद्धा शकतो आपण. त्याच्यासोबत रिएक्शन कशी करायची तर आपल्याला Br2 मॉलिक्यूलची म्हणजे ब्रोमीन मॉलिक्यूलची रिएक्शन करायची. ब्रोमीन मॉलिक्यूलची रिएक्शन कशासोबत करायची, कुठला सॉल्व्हंट घ्यायचा आहे तर सॉल्व्हंट घ्यायचा आहे आपल्याला कार्बन टेट्राक्लोराइड CCl4. आणि या तीनही सोल्युशनला करायचंय रिफ्लक्सिंग करायचं म्हणजे याला काही वेळासाठी चांगलं बॉईल करायचं. रिएक्शन मध्ये होणार काय, नक्की रिएक्शन मध्ये घडणार काय तर रिएक्शन मध्ये सिंपल रिएक्शन ते घडणार आहे. तर याच्यातला हा जो गॅस आहे कार्बन डायऑक्साइड गॅस CO2, हा CO2 याच्यातून इस्केप होणार आणि या अल्केनला म्हणजे हा अल्केन ग्रुप जो आहे त्या अल्केन ग्रुपला आपला एक हायड्रोजन मॉलिक्यूल मधला एक हायड्रोजन याला लागून जाणार आणि बाकीचा प्रोडक्ट जो आहे तो या पद्धतीने दिसणार आपल्याला. R यातला एक ऍटम घेतला R हा Br म्हणजे हा झाला ब्रोमो अल्केन. कुठलाही अल्केन ग्रुप असू शकतो, इथेल प्रॉपेन कुठल्याही पद्धतीचा असू शकतो. हा कार्बन डायऑक्साइड गॅस, हा कार्बन डायऑक्साइड इथून बाहेर पडला CO2. आणि आता शिल्लक काय राहिलं, शिल्लक राहिलेला आहे सिल्वर आणि एक ब्रोमीन ऍटम म्हणून AgBr आपला इथे बाहेर पडणार. अशा पद्धतीने रिएक्शन मध्ये काय काय घ्यायचंय, सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घ्या. सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत तुम्ही रिएक्शन करा ब्रोमीन मॉलिक्यूलची इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड. आणि या तिन्ही सोल्युशनला CCl4 ब्रोमीन मॉलिक्यूल आणि सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड यांना रिफ्लक्स करा म्हणजे बॉईल करा. ते केल्यानंतर काय होणार आहे, त्यातून कार्बन डायऑक्साइड हा जो गॅस असणार तो रिफ्लक्स होणार आहे, तो तिथून इस्केप होणार आहे, तिथून तो बाहेर पडणार आणि मिळणारा प्रोडक्ट आपल्याला
आर आणि याच्यातला एक बीआर ॲटम असा आर बीआर म्हणजे ब्रोमो अल्केन प्रोडक्ट मिळणार आणि जो बाय प्रोडक्ट मिळणार तो असणार आहे सिल्वर ब्रोमाइड. या रिएक्शनच्या बाबतीत आपण या रिएक्शनचे पर्टिक्युलर कुठलंतरी एक्झाम्पल सुद्धा सांगू शकतो. कुठलंही एक्झाम्पल घ्या, कुठलाही सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घ्या. रिएक्शन मध्ये घडणार ते मी हे एक्झाम्पल घेतो. CH3 CH2 CO O आणि H हा प्रोपेनिक ऍसिडचा साल्ट घेतला, प्रोपेनिक ऍसिडचा सिल्वर साल्ट घेतला. प्रोपेनिक ऍसिडच्या सिल्वर साल्ट सोबत सुद्धा तुम्ही ब्रोमीन मॉलिक्यूलची रिएक्शन करा, BRP ची रिएक्शन करा इन प्रेझेन्स ऑफ CCl4. इन प्रेझेन्स ऑफ CCl4 त्याला सुद्धा रिफ्लक्सिंग करा. रिफ्लक्स केल्यानंतर काय होणार, जो आपला पर्टिक्युलर कार्बन डायऑक्साइड बाहेर पडायचा तो कार्बन डायऑक्साइड इथून बाहेर पडून जाणार. प्रोडक्ट काय मिळणार, प्रोडक्ट काय मिळतो CH3 CH2 CH2 आणि याला एक Br ॲटम लागून Br प्लस बाहेर काय पडणार तर कार्बन डायऑक्साइड इथून बाहेर पडतो CO2. अजून शिल्लक काय राहणार Ag आणि यातला एक Br ॲटम म्हणून हा AgBr. कुठलाही सिल्वर साल्ट ऑफ ऍसिड घ्या, कुठलाही कार्बोक्सिलिक ऍसिडचा साल्ट घ्या आणि त्यासोबत अशाच पद्धतीची रिएक्शन करा. तुम्हाला रिएक्शनचा जो प्रोडक्ट मिळणार आहे तो प्रोडक्ट मिळणार आहे ब्रोमो अल्केन. अशाच पद्धतीने तुम्ही ब्रोमो अल्केन या पद्धतीच्या रिएक्शननी मिळू शकता. मग आता या रिएक्शनला एक पर्टिक्युलर नाव आहे. या रिएक्शनला काय म्हणायचं तर या नेम रिएक्शन. यापासून तर तुम्ही ब्रोमो अल्केन तर मिळू शकता पण ही नेम रिएक्शन. या रिएक्शनला एक नाव आहे तर नाव लक्षात ठेवा. नाव विचारलं जाऊ शकतं, विचारलं जाईल नाव का रिएक्शनचं. बोरोडाइन हंसतीकर, बोरोडाइन हंसतीकर रिएक्शन, बोरोडाइन हंसतीकर रिएक्शन और याला सिंपली बोरोडाइन हंसतीकर रिएक्शन म्हणा किंवा नुसतं तुम्ही हंसतीकर रिएक्शन जरी म्हटलं, हंसतीकर नुसतं तुम्ही हंसतीकर रिएक्शन जरी म्हटलं तरी चालेल. रिएक्शन मध्ये काय काय केलं होतं ते महत्वाचं आहे. सिल्वर साल्ट घ्या, कुठल्याही ऍसिडचा, कुठल्याही कार्बोक्सिलिक ऍसिडचा सिल्वर साल्ट घ्या, त्याच्यासोबत ब्रोमीन मॉलिक्यूलची रिएक्शन करा इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड आणि त्या तिन्ही सोल्युशन्सला रिफ्लक्सिंग करा. रिफ्लक्स केल्यानंतर तुम्हाला मिळणारा प्रोडक्ट हा ब्रोमो अल्केनच मिळाला पाहिजे. यानंतरची जी रिएक्शन आपली असणार, यानंतरची जी प्रिपरेशन आहे ती एकदम सिंपल रिएक्शन, सिंपल प्रिपरेशन काय असणार आहे पहा. त्या प्रिपरेशनचं नाव आहे हॅलोजन एक्सचेंज, हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन, हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. सिंपल आहे. या रिएक्शनच्या नावातच सगळं आहे. या ही जी रिएक्शन दिसते आपल्याला हॅलोजन एक्सचेंज, हॅलोजनचा एक्सचेंज करायचा. एक हॅलोजन दुसऱ्या हॅलोजनला एक्सचेंज करणार आहे, हॅलोजनची अदलाबदली करायची. एक हॅलोजन दुसऱ्या हॅलोजनला काय करणार आहे, अदलाबदल करायची, हॅलोजनची अदलाबदली करायची. काय होतं पहा, मी रिएक्शनचं एक स्टेटमेंट देतो. काय होईल काय रिएक्शन, वेन व्यवस्थित लक्ष द्या, वेन अल्किल ब्रोमाइड काय काय करू शकतो आपण, वेन अल्किल ब्रोमाइड और अल्किल क्लोराइड, वेन अल्किल ब्रोमाइड और अल्किल क्लोराइड reacts with कशाच्या सोबत रिएक्शन करायची, अल्किल ब्रोमाइड घेऊ शकता, अल्किल क्लोराइड घेऊ शकता. कशाच्या सोबत रिएक्शन करायची, रिएक्ट विथ सोडियम आयोडाइड, कंपल्सरी सोडियम आयोडाइड म्हणजे काय, NaR, सोडियम आयोडाइड.
सोडियम आयोडाईड सोबत कुठला सॉल्व्हंट घ्यायचा आहे? इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन. सॉल्व्हंट कोणता घ्यायचा? ऍसिटोन. इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन विथ काय करत? हिटिंग ट्रीटमेंट. हीट द्यायची विथ हिटिंग ट्रीटमेंट. ऑब्टेन और टू फॉर्म, काही म्हणू शकता टू फॉर्म. हे केल्यानंतर काय तयार होईल? टू फॉर्म आयोडो अल्केन. रिएक्शन सिंपल होते काय ते लक्षात घ्या. काय काय घ्यायचं? तुमचा पहिला सबस्ट्रेट कोण असणार? अल्किल ब्रोमाइड म्हणजेच ब्रोमो अल्केन किंवा अल्किल क्लोराइड किंवा क्लोरो अल्केन. कशाच्या सोबत रिएक्शन करायची? सोडियम आयोडाईड. सोडियम आयोडाईड सोबत रिएक्शन करायची. कुठलाही घ्या, अल्किल ब्रोमाइड घ्या किंवा अल्किल क्लोराइड घ्या. कशाच्या सोबत? सोडियम क्लोराइड सोबत, सोडियम आयोडाईड सोबत. सोडियम आयोडाईड सोबत घेतल्यानंतर सॉल्व्हंट कोणता घ्यायचा यांना मिक्स करण्यासाठी? ऍसिटोन घ्या. आणि या तिघांनी काय करा? हीट करा. हिटिंग ट्रीटमेंट घ्या आणि मिळणार प्रोडक्ट मिळणार तुम्हाला आयोडाईड. कसं मिळेल? एक जनरल एक्झाम्पल घेऊ, नंतर तुम्हाला लक्षात येईल. मी इथे एक्झाम्पल घेतो. इथिल क्लोराइड CH3 CH2 Cl, याचं नाव आहे इथिल क्लोराइड म्हणजे क्लोरीन. याची रिएक्शन केलेली. रिएक्शन कशाच्या सोबत करायची? सोडियम आयोडाईड सोबत रिएक्शन करायची. NaI. रिएक्शनचं नावच आहे हॅलोजन एक्सचेंज. दोघांमध्ये हॅलोजन दिसतोय म्हणजे क्लोरोइथिन मध्ये हॅलोजन दिसतो आणि सोडियम आयोडाईड मध्ये हॅलोजन दिसतो. दोघांमधला हॅलोजन काय करायचं? आदला बदल करायची. म्हणजे या इथिल क्लोराइड मधला हॅलोजन टाकून द्या तुम्ही सोडियम आयोडाईडच्या हॅलोजनच्या सबस्ट्रेट मध्ये आणि इकडचा हॅलोजन टाकून द्या तुम्ही क्लोरोइथिन कडे. म्हणजे क्लोरीन टाकून दिला तुम्ही सोडियम सोबत आणि आयोडीन टाकलं तुम्ही इथिल मॉलिक्यूल सोबत. काय रिएक्शन पहा. कशाच्या प्रेझेन्स मध्ये करायची रिएक्शन करायची? ऍसिटोनच्या प्रेझेन्स मध्ये. म्हणजे ऍसिटोन ऍज अ सॉल्व्हंट घ्यायचं आणि काय करायचं त्याला? ते घेतल्यानंतर हीट करायचं. प्रोडक्ट काय मिळेल? प्रोडक्ट सिंपल आहे. CH3 CH2 Cl ला कोण एक्सचेंज करणार? आयोडीन. लिहून टाका. आयोडीन एक्सचेंज केलं. हा आयोडीन प्लस इकडे काय आहे? सोडियम ब्रोमोनियम Cl. हा बाय प्रोडक्ट NaCl. अशा पद्धतीने ही रिएक्शन दिली. रिएक्शन सिंपल. रिएक्शन फक्त तुम्हाला हॅलोजनचं एक्सचेंज करणार. कंपल्सरी तुम्हाला सगळ्या रिएक्शन अल्किल ब्रोमाइडच्या असो किंवा अल्किल क्लोराइडच्या असो तुम्हाला करायचे आहे. सोडियम आयोडाईड सोबत सॉल्व्हंट घ्यायचा आहे ऍसिटोन आणि त्याला करायचे हीट केल्यानंतर तुम्हाला कंपल्सरी नेहमी जो प्रोडक्ट मिळणार आहे तो प्रोडक्ट असणार आहे आयोडो अल्केन. म्हणजे इथे मिळणार तुम्हाला आयोडो इथेन. अशाच पद्धतीने नेहमीसाठी तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे आयोडो अल्केन. ही झाली हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही प्रकारचे अल्किल आयोड, अल्किल क्लोराइड आणि अल्किल ब्रोमाइड कुठलेही घेऊ शकता. कुठलेही एक्झाम्पल घ्या. सोडियम आयोडाईड रिएक्शन करा, ऍसिटोन ऍज सॉल्व्हंट वापरा, या दोघांना मिक्स करण्यासाठी हीट करा. हीट केल्यानंतर दोघेही हॅलोजनचं एकमेकांमध्ये एक्सचेंज होईल. यानंतरची रिएक्शन यानंतरची रिएक्शन सुद्धा हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. सिंपल रिएक्शन. ती सुद्धा हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. पण आपण आतापर्यंतच्या रिएक्शन्स मध्ये कधीही फ्लुरो अल्केन तयार नाही केला. आतापर्यंतच्या रिएक्शन्स मध्ये आपण सांगायचं की फ्लुरो अल्केन तयार होते तर त्याच्या रिएक्शन्स या एक्सक्लुझिव्ह असतात. त्याच्या रिएक्शन्स या एक्सक्लुझिव्ह असतात असं आपण आतापर्यंत सांगितलं. पण ही जी पुढची रिएक्शन आहे, ही जी पुढची रिएक्शन आहे ती सुद्धा हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन आहे. ही रिएक्शन सुद्धा हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन आहे. त्या हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन मध्ये आपल्याला फ्लुरो अल्केन तयार करायचं. कसं करायचं पहा. एक स्टेटमेंट लिहितो. सिंपल स्टेटमेंट करून तुम्हाला लक्षात येईल. When alkyl chloride
then alkyl chloride or alkyl bromide or alkyl iodide or alkyl iodide reacts with metallic fluoride, तर मेटॅलिक फ्लोराईड कोणत्या पद्धतीचे असू शकतात? तर सिल्वर फ्लोराईड असू शकतो म्हणजे एजीएम, मर्क्युरस फ्लोराईड असू शकतो Hg2F2 किंवा अँटीमनी फ्लोराईड सुद्धा असू शकतो अँटीमनी ट्रायफ्लोराईड SbF3. हे झाले सगळे मेटॅलिक फ्लोराईड. यांच्यासोबत तुम्हाला कशाची रिएक्शन करायची? अल्किल क्लोराईडची, अल्किल ब्रोमाइडची किंवा अल्किल आयोडाईडची, कुठलाही एक घेऊ शकता. रिएक्ट विथ मेटॅलिक फ्लोराईड अँड टू फॉर्म. हे केल्यानंतर काय प्रोडक्ट मिळणार आहे? टू फॉर्म फ्लोरो अल्किन याचं प्रोडक्ट मिळून जाणार. ठीक आहे. या पद्धतीची रिएक्शन होती कशी? मी अल्किल ब्रोमाइडचं एक्झाम्पल घेतलं. CH3 CH2 आणि Br एक्झाम्पल घेतलं. सोबत रिएक्शन करायची कशाची? मेटॅलिक क्लोराईडची करायची. मेटॅलिक म्हणजे हा सिल्वर आहे, हा Ag आहे, हा अँटीमनी, हे सगळे मेटल आहे. हा पण मेटल आहे, मर्क्युरी पण मेटल आहे, हा अँटीमनी पण मेटल आहे. मेटल इन प्रेझेन्स ऑफ फ्लोरीन, म्हणून त्याला म्हणतात मेटॅलिक क्लोराईड. मी AgF ची रिएक्शन करतो. सिंपल त्याला हीट द्यायची, बाकी काही करायचं नाही. हीट दिल्यानंतर काय होणार? सरळ रिएक्शन हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन आहे. ब्रोमिनला क्लोरीन एक्सचेंज करेल आणि क्लोरीनला ब्रोमिन एक्सचेंज करेल आणि तुम्हाला मिळणारा प्रोडक्ट हा CH3 CH2. नेहमी मिळणारा प्रोडक्ट हा फ्लोरो अल्किन मिळणार प्लस AgPn. आता जर रिएक्शन तुम्ही केली Hg2F2 सोबत काय रिएक्शन होईल? सेम रिएक्शन करा. थोडी बॅलन्स करायची म्हणून मी बॅलन्सिंग आधीच करत होतो. क्लोराईड काय Hg2 आणि सेम रिएक्शन. क्लोरीनला रिप्लेस करणारे क्लोरीनला रिप्लेस करणारे क्लोरीन. काय प्रोडक्ट मिळू शकतो? सिंपल हीट करा. CH3 CH2 आणि इथे येऊन जाणार बॅलन्सिंग साठी बरोबर बॅलन्सिंग करा. काय होऊन जाणार? रिप्लेस केल्यानंतर Hg2 आणि इकडे येऊन जाणार Cl2, 2 Cl इकडे येऊन. अशा पद्धतीचा हा फ्लोरो अल्केन आपल्याला प्रोडक्ट मिळू शकतो. अशा पद्धतीची जी रिएक्शन आहे याला एक कॉमन नाव आहे. या पद्धतीची मेटॅलिक क्लोराईड सोबत अल्किल क्लोराईड, अल्किल ब्रोमाइड, अल्किल आयोडाईड ही जर हॅलोजन एक्सचेंज करत असाल तुम्ही, मेटॅलिक क्लोराईड सोबतची जी हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन आहे त्याला एक नेम रिएक्शन आहे. त्याला नाव आहे स्वार्ट्ज रिएक्शन. नेम रिएक्शन लक्षात ठेवा. ही झाली स्वार्ट्ज रिएक्शन. शेवटी जाता जाता फक्त एक नाव सांगायचं विसरलो, एवढं सांगतो आणि मग आपण पाहू. सोडियम आयोडाइड सोबतची जी रिएक्शन होती CH3 CH2 Br प्लस सोडियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन आणि हीट ट्रीटमेंट, ही जी रिएक्शन होती आपल्याला प्रोडक्ट मिळायचा आयोडो अल्किन प्लस Na आणि Br. ही जी रिएक्शन म्हणते आपण ही सुद्धा हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन होती. या रिएक्शनला एक नाव ते सांगायचं विसरलो होतो, फक्त आपण इतकं लक्षात ठेवा. त्या रिएक्शनचं नाव आहे फिनकेल्स्टेन हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. फिनकेल्स्टेन रिएक्शन नेम रिएक्शन आहे. नेम रिएक्शनचं पर्टिक्युलर नाव आपल्याला माहित पाहिजे. तुम्हाला सोडियम आयोडाइड सोबत जर रिएक्शन करत असाल तर त्या रिएक्शनचं नाव आहे फिनकेल्स्टेन रिएक्शन. तुम्ही जर ती रिएक्शन तुम्ही मेटॅलिक क्लोराईड सोबत करत असला तर त्या रिएक्शनचं नाव आहे काय नाव आहे
वाढ प्रिपरेशन. अशा पद्धतीने आपल्याला इथे आपल्या सगळ्या प्रिपरेशन संपतात. आता कुठल्या कुठल्या प्रिपरेशन पाहिले आपण, तर त्या प्रिपरेशन सगळ्यांनी आठवा. तर सगळ्यात सुरुवातीला आपण प्रिपरेशन पाहिली होती अल्केन पासून. अल्केन पासून आपल्याला हॅलो अल्केन कशी मिळवता येईल, त्यानंतर आपण पाहिली होती अल्किल पासून म्हणजे मार्कोनिकॉफ रूल, अँटी मार्कोनिकॉफ रूल. त्यानंतरची रिएक्शन सगळ्या अल्कोहोल सोबत रिएक्शन पाहिली. अल्कोहोल सोबत हायड्रोजन हलाईडच्या रिएक्शन, अल्कोहोल सोबत फॉस्फरस हलाईडच्या रिएक्शन म्हणजे फॉस्फरस पेंटाक्लोराइड, फॉस्फरस ट्रायक्लोराइड, या सगळ्या रिएक्शन. आता जी रिएक्शन पाहिली आपण त्याआधी ती रिएक्शन म्हणजे आपली सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सोबतची रिएक्शन. त्यानंतर ह्या दोन हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन, एक रिएक्शन सोडियम आयोडाइड सोबतची, एक रिएक्शन मेटॅलिक क्लोराइड सोबतची. सोडियम आयोडाइड सोबतच्या हॅलोजन एक्सचेंज रिएक्शनला स्टेन रिएक्शन म्हणा, मेटॅलिक क्लोराइड सोबतच्या हॅलोजन एक्सचेंज रिएक्शनला श्वास रिएक्शन म्हणा. या सगळ्या प्रिपरेशन तुमच्या दोन पार्ट पाहिजे आणि सगळ्या प्रिपेअर केलेल्या पाहिजे. अशाच पद्धतीने आता या युनिट मधला आपला प्रिपरेशन हा पार्ट संपला. यानंतर आपल्याला बघायचे या युनिट मधल्या प्रॉपर्टीज कडे, म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन अँड हॅलो अरिन. हॅलो अरिन तर नंतरचा पार्ट आहे, सध्या फक्त आपला हॅलो अल्केन हा पार्ट सुरू आहे. आपल्याला यानंतरच्या लेक्चर मध्ये प्रॉपर्टीज कडे वळायचं. तोपर्यंत आपण प्रिपरेशन व्यवस्थित पद्धतीने प्रिपेअर करून ठेवायचे. धन्यवाद.